विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपुरातील वाठोडा परिसरातील रहिवाशांनी माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात MSEB केंद्रासमोर निदर्शनं केलीत. अनियमित वीज कपातीच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केलं. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याबद्दल आणि 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींकडे MSEBने लक्ष दिलं नाही. दुपारी किंवा रात्री 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित राहतो, त्यामुळं नागरिकांना भर उन्हाळ्यात अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी निदर्शनं केली आणि वाठोडा वीज केंद्राच्या सहाय्यक अभियंत्याला निवेदन देऊन या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. समस्या सोडवली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला. आमची ही मागणी आहे की लाईन गेली नाही पाहिजे, तुमचे लोक आले पाहिजे टायमावर. तर 1 वाजता फोन केला तर तो 3 वाजता येते पोरगं म्हणजे लाईनमॅनच्या काम चालू म्हणजे लाईन सुरू करायला. या परिस्थितीमध्ये महानगर आपला नागपूर शहर आहे, पूर्व नागपुरातल्या बोसच्या भागामध्ये अशी स्थिती झाली आहे की लाईनच्या पुरं इफेक्ट होऊन गेला आहे आणि लोकांना त्रास वाढून गेला आहे. मी आजपर्यंत कधी या 10 या 15 वर्षामध्ये मी कधी डेप्युटेशन नाही आणलं, फोनवर काम होऊन जाय. पण आता असं होऊन गेलं आहे की रात्री फोन उचलत नाही, काही उचलत नाही. नंतर हे गाडी आले त्यांना 3-3 घंटे 4-4 घंटे त्रास लागते. म्हणजे खूप त्रास होऊन गेला आहे सध्या आणि या त्रासाबद्दल आम्ही यांना अवगत करण्याकरिता इथं आलो. आमची एक मागणी होती का चीफ इंजिनियरला बोलवा आणि चीफ इंजिनियरला बोलून आम्हाला थोडंसं सांगा का बाबा आमचे सोल्युशन काय आहे.